जालना भूमि अभिलेख कार्यालय में अपनी कृषि भूमि की माप कराने के लिए एक भ्रष्ट अधिकारी द्वारा परेशान किए जाने से तंग आकर किसानों ने शनिवार 10 मई को छुट्टी के दिन जिला प्रशासनिक भवन में जहरीली दवा खाकर अपनी जान देने की कोशिश की। हालांकि तालुका पुलिस स्टेशन के कर्मचारियों द्वारा उठाए गए एहतियाती कदमों में से एक बड़ी आपदा टल गई। जालना तहसील के पुणे गांव के 52 वर्षीय उत्तमराव खंडारे पिछले 3 महीने से पैसों की कमी के कारण समूह क्रमांक 52 में स्थित किसान की भूमि सर्वेक्षण और सर्वेक्षण नक्शे में बाधा डाल रहे थे। जब इन भ्रष्ट अधिकारियों ने किसान को बुलाया लेकिन उनसे मुलाकात नहीं हुई तो गुस्साए किसान ने बोतल में लाया गया जहर पीने की कोशिश की। तहसील पुलिस थाने के कर्मचारी राम शेंडीवाले, प्रवीण शिंदे और सुभाष खरात आदि ने सावधानी बरतते हुए किसान के हाथों से जहर की बोतल छीन ली और किसान को इलाज के लिए जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया। माझं नाव कृष्ण उत्तमराव खंदारे, वडिलांचं नाव उत्तम रुस्तमराव खंदारे। आमचं गट नंबर 52 मध्ये जमीन आहे पुणेगाव येथे। आम्ही पुणेगावचे रहिवासी आहोत। तर संबंधित जे अधिकारी आहेत मोजणी करणारे वैभव सर कोलाने आणि श्रीवास्तव अधिकारी असे दोघा जणांनी वारंवार वडिलांना पैशाची मागणी करून नकाशा देतो असं कमीत कमी 3 महिन्यापासून परेशान केलं होतं। आज सुट्टी असून सुद्धा त्यांनी इकडे बोलावलं होतं। मग इथं आल्याच्यानंतर जालन्यात आल्याच्यानंतर ते भेटलेच नाही आज पण त्यांना, आणि वारंवार नुसती फोनवर पैशाची मागणी केली होती। अगोदर काही पैसे घेतले, आता पण पैसेच मागत होते। त्याच्यामुळे किती पैसे मागितले होते तुम्ही? अगोदर 7,000 रुपये दिलेले, आता त्याच्यानंतर किती मागितले होते ते आम्हाला पण माहित नाही, घरच्यांना पण। बरं, काय जमिनीची मोजणी वगैरे करायची होती? जमिनीची मोजणी पहिली मोजणी केलेली आहे, त्यांनी टोच नकाशा दिला नाही, मोजणी चुकली म्हणून सांगितलं होतं त्यांना। वारंवार तगादा करत होते का पैशाचा? हो, आणि त्याच्यामुळे हे आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आज वडिलांनी। काय मागणी काय राहील तुमची आता? मागणी काय, आता त्यांनी आमचं त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, 2 अधिकाऱ्यावर। काय नाव त्या अधिकाऱ्यांचं? एक श्रीवास्तव अधिकारी आणि एक वैभव कोलाने।